जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एस क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर भावना आजचं आपलं पोस्टर आहे ते बघून तुम्हीच नाही तर तुमची बायको देखील खुश होणार आहे, कारण की आपण बायकोचा वाढदिवस हा स्पेशल बॅनर आपण बनवलेला आहे। एकदम प्रेमळ शुभेच्छा आपण तुमच्या बायकोला देऊ शकता अशा टाईपचा बॅनर आपण जो आहे तो बनवलेला आहे। तुम्ही थंबनेलवरती डिझाइन बघितलंच असेल तरी आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती जाऊन डिझाइन बघणारच आहोत। त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या। सबस्क्राइब करणं अगदी एकदम फ्रीमध्ये असतं, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरू नका आणि समोर बेल आयकॉन प्रेस करा, कारण की आपला नेक्स्ट जो व्हिडिओ येईल त्याचे सगळ्यात पहिल्यांदा नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि भावना आजचे जे व्हिडिओचं मटेरियल आहे त्याला छोटासा पासवर्ड आहे, तो मी व्हिडिओमध्ये बोलून दाखवलेला आहे कुठेही। आणि जर तुम्हाला एकदम फ्री आहे त्याला काय पासवर्ड फक्त टाकायचा आहे, बाकी पेड वगैरे काय नाही, डायरेक्ट फ्री मटेरियल आहे। डाउनलोड करायचं, गुगल ड्राईव्हची लिंक असते, पासवर्ड टाकायचा, एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि मटेरियल जे आहे ते फुकटमध्ये घ्यायचं। आणि PhD पण आपण देत असतो, त्यामुळं एकदम फ्री आहे सगळं आपल्या चॅनलवरती। आणि अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, कारण आपण तिथे देखील मटेरियल अपलोड करायचा विचार करत आहे। त्यामुळे टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं असेल तर टेलिग्रामची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि अजूनही आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं असेल तर इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या, कारण की इंस्टाग्रामला आपल्या नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट किंवा काही जर आपल्या चॅनलवरती नवीन येणार असेल तर तिथं आपण सांगत असतो किंवा आपल्या पोस्टर्स वगैरे व्हिडिओज वगैरे तिथं पोस्ट करत असतो। त्यामुळे इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक जे आहे ते दिलेली आहे। तर आपण जरा नाही घालतो आपल्याच्या पोस्टर एडिटिंगला सुरुवात करूया आणि आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती जाऊया। तर भावना आपण आपल्या पीसीच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण आता फोटोशॉप ओपन करून घेऊया आणि जाणून घेऊया कशा प्रकारे बायकोचा वाढदिवस आहे त्या पोस्टर जे आहे ते बनवायचं आहे। तुम्हाला पहिल्यांदा मी पोस्टर दाखवतो कशा टाईपचा असणार आहे पोस्टर, तो बघू शकता। हा पोस्टर असेल आणि हा पोस्टर कशा टाईपमध्ये क्रिएट करायचा आहे हे तुम्हाला सांगणार आहे आणि पासवर्डसुद्धा मी पुढे बोलून दाखवला आहे, तुम्हाला मी इंट्रोमध्ये सांगितलं असेल। ओके, फोटो फक्त HD नाही भावनं, बाकी पोस्टर सगळा क्वालिटीचा आहे, त्यात काही विषय नाही। ओके, तर पहिल्यांदा Ctrl N वरती क्लिक करून घ्यायचं आहे कीबोर्डवरती आणि इथं साईज सेट करून घ्यायचं आहे। कस्टमवरती यायचं आहे इथं आणि इथं 4 आणि खाली 5 टाकायचं आहे। रिझोल्युशन 300 ठेवायचं आहे आणि इथं RGB मोड सिलेक्ट करून उभार सिलेक्ट करून क्रिएट प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे। Ctrl 0 दाबल्याने फुल स्क्रीन जे आहे ते होऊन जातं। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा मी पोस्टर व्यवस्थित बघून घेतो की कशा टाईपचं पोस्टर आहे। ओके, तर आपल्याला फोटो लागेल आता मागचा बॅकग्राऊंड टाकलेला। सगळ्यात पहिल्यांदा फोटो मी जे आहे तो घेतो, हा बॅकग्राऊंडला घेऊया इथं आपण असा। बॅकग्राऊंड घेतल्यानंतर थोडासा झूम करायचा, मोठा करायचा इथं असा आणि सेट करून घ्यायचा आहे। सेट केल्याच्यानंतर आपल्याला दुसरा फोटो जो लागेल तो हा पुढचा लागेल कट केलेला। आता हा फोटो बॅकग्राऊंड कसा कट केला आहे त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे मी, फोटो कसा कटिंग करायचा त्याची। व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, एकदम माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तो, त्यात केस वगैरे कशी कट करायची ती सगळं सांगितलेलं आहे मी। तर तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा, तुमच्यासाठी उपयोगी पडेल। त्याच्यानंतर जो आहे तो बायकोचा जो PNG तुम्हाला दिलेला आहे मी, तो सिम्पली तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे मटेरियलच्या वेबसाईटवरून। तर मी आता EPS यूज करतो। EPS काय आहे, हा फॉर्मॅट काय आहे ते पण आपण नक्कीच बघणार आहोत। जसं जसं आपली सिरीज पुढे जाईल चॅलेंजची तसं तसं आपण बघणार आहोत बऱ्याच काही गोष्टी। तर तो एक्सप्लोरचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे किंवा चॅनलवरती आपल्याला या व्हिडिओच्या मागचाच व्हिडिओ बघायला मिळेल, तो बघून घ्या एक वेळेस। असा आपण सेट केलेला आहे, बायको थोडंसं दिसलं पाहिजे त्यामुळे जरासं वर घेतलेलं आहे, इथं बघू शकता। अशा टाईपचंच आपण पोस्टर थोडंफार क्रिएट केलं आहे, फक्त हा फोटो आपण जरासा इकडं ओढूया जेणेकरून व्यवस्थित दिसेल। ओके, आता याला काय करायचं आहे, इथं यायचं आहे, हा डॉट बघायला मिळेल, तुम्ही माझा कर्सर बघू शकता मावचं तुम्ही इथं। याच्यावर यायचं आहे, इथं ब्लॅक अँड व्हाईटवरती क्लिक करायचं आहे, एकदम ब्लॅक अँड व्हाईट होऊन जाईल असा प्रकारचा इमेज। त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे, डबल टॅप करायचं आहे लेअरवरती जाऊन याला। त्याच्यानंतर कलर ओव्हरले करायचं याला। कलर ओव्हरले केल्यानंतर ड्रॉप शॅडोवरती जायचं, ड्रॉप शॅडो आहे असा डिफॉल्ट ठेवायचा आहे। सेटिंग इथं बघू शकता तुम्ही किंवा स्क्रीनशॉटसुद्धा काढू शकता याचा सेटिंगचा। त्याच्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, बिवल एम्बॉस हा एक ऑप्शन बघायला मिळेल, बिवल अँड एम्बॉस, याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तर रिसेट डिफॉल्ट सेटिंग करून घ्यायचं आहे, रिसेट करायची सगळी सेटिंग। ओके, आणि इथं इनर बिवल आहे तिथं आउटर बिवल करून घ्यायचं आहे। आउटर बिवल केल्यानंतर याची साईज थोडीशी आपल्या इथून वाढवून घ्यायची आहे, साईज सॉफ्टनेस थोडासा वाढवायचा आहे आणि ही साईजसुद्धा आपल्याला इथून थोडीशी वाढवून घ्यायची आहे। या टाईपमध्ये असं दिसेल, बघू शकता थोडंफार ह्या टाईपमध्ये झालेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघू शकता, तर त्याच्यावरती कॅप्शन टाकायचं आपल्याला, वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा।
तो कॅप्शन कुठं माझ्या मते इथं असेल, वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा. हा मी इथून कॉपी करून घेतला. त्याच्यानंतर माझ्यात ते जे आहे ते क्रॅक जोडाक्षरचं आहे ते तुम्हाला या PhDमध्ये मिळून जाईल. हे घ्यायचं आपल्याला अशा टाईपमध्ये इथं आणि डायरेक्ट ड्रॅग अँड ड्रॉप इथं करून घ्यायचं आहे आपल्या ह्याच्यावरती पोस्टरवरती. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे लहान करून घ्यायचं आहे आणि इथं डबल टॅप करून इथं Ctrl+V करून पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इथं 3 डॉट आणि एक अवतरण चिन्ह देऊन ओके करून घ्यायचं आहे. आता हे केल्यानंतर थोडंसं आपल्याला इथं याच्या कॉर्नरवरती हा डॉट आहे इथं क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर परत इथं यायचं आहे आणि कंट्रोल दाबून धरायचं आहे, कीबोर्ड दाबून धरायचं, प्रेस करून धरायचं आहे आणि जस्ट आपल्याला वरती ड्रॅग करायचं आहे शिफ्ट पकडून. जशी ती लेवल आहे तशी ही पण लेवल आपल्याला काढायची अशी. ओके. आता जे प्रेमळ शब्द आहेत त्याला सिलेक्ट करायचं आहे तेवढं आणि इथं साईज बघायला मिळेल आपल्याला, थोडीशी वाढवायची आपल्याला इथून. ओके. अशा टाईपच्या प्रेमळ शुभेच्छा आपण आपल्या बायकोला देतो आहे, त्यामुळे तो प्रेमळ शब्द हायलाईट झाला पाहिजे. ओके. असं सेट केलेलं आहे आपण. आता याला एक्सपोजर द्यायचं आहे. एक्सपोजर द्यायच्या वेळी काय करायचं आपल्याला, सिम्पली याला डबल क्लिक करायचं आहे आणि इथं क्लिप मास्क ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. परत या लेअरवरती यायचं आहे, डॉटवरती जायचं आहे, एक्सपोजरवरती जाऊन आपल्याला हा एक्सपोजर याचा थोडासा कमी करून घ्यायचा आहे हा इकडं आणि हा थोडासा वाढवायचा आहे जेणेकरून थोडंसं ब्लॅक टाईपमध्ये होऊन जाईल. आता याला कलर द्यायचा आहे. कलर मी पहिला बघून घेतो कुठला दिला आहे, तर पिंक टाईप दिलेला आहे मी कलर, याला पिंक इथं द्यायचा आहे. हा ऑप्शन बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करून थोडासा पिंकिश टाईप कलर करून घ्यायचा, रेडमध्ये जरासा मिक्स करायचा त्याला. ओके. अशा टाईपचा. आता याला स्ट्रोक द्यायचा आहे. लेअरवरती यायचं आहे, या लेअरवरती डबल क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं स्ट्रोक बघायला मिळेल. स्ट्रोकवरती क्लिक करून इथं इनसाईड असेल तिथं आउटसाईड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला याची ऑपॉर्च्युनिटी कमी करून घ्यायची. ऑपॉर्च्युनिटी म्हणतो आहे साईज आणि आपल्याला असं ह्याच्यात मर्ज करून घ्यायचं आहे इथं. ओके. मर्ज केलेला असेल आपण इथं. आता त्याच्यानंतर तुम्हाला मी PNG दिलेला आहे लवचा, तो तुम्ही डाउनलोड करून घ्या मटेरियलच्या ह्याच्यातून. अशा टाईपचा असेल हा PNG आपण इथं ॲड केला. हा इथं बॅकला घेऊन जायचा याच्या. ओके. बॅकला घेतल्यानंतर याला मास्क टाकायचं, इथं एक मास्क टाकायचा आहे. ब्रश घ्यायचा आहे, कुठला एक सॉफ्ट ब्रश घ्यायचा आहे आपल्याला इथून आणि कॅप्सलॉक जे आहे ते ऑफ करून साईज कमी करायची आहे आणि जो हार्ट इथं आलेला आहे याच्यावर नुसतं आपल्याला असं ड्रॅग करून घ्यायचं आहे थोडंसं अशा टाईपमध्ये. ओके. किंवा इथून हॉरिझॉन्टल केलं तरी चालेल अशा टाईपमध्ये, किंवा असंच बेस्ट दिसतं आहे. त्याच्यानंतर आपल्याला डस्ट टाकायची. इथं बघू शकता मी थोडीशी डस्ट टाकलेली आहे याच्या बॅकला, तर मी आपल्या मटेरियलच्या ह्याच्यात जातो फाईलमध्ये आणि डस्ट घेऊन येतो. बघू शकता डस्ट देखील तुम्हाला मी देईन, काही विषय नाही. स्टॉकमध्ये आलो, डस्ट ही डस्ट असेल याच्यावर यायचं आहे बॅक. आता टेक्स्टची लेअर आहे, फोटोच्या वरती लेअर घेऊन टाकायची अशा टाईपमध्ये डस्ट येईल. याच्यावर डबल क्लिक करायचं आहे आणि कलर ओव्हरलेवरती इथं क्लिक करून घ्यायचं आहे. व्हाईट कलर असेल डिफॉल्ट तसा ठेवायचा आहे आणि थोडंसं लहान करून घ्यायचं आहे इथं. ओके. लहान केलेलं असेल आपण. त्याच्यानंतर आता काय प्रोसेस आहे बघू शकता या बॅनरमध्ये बघायचं आपल्याला. तर आपण बटरफ्लाय जे आहे ते लावलेलं आहे त्याला, तर बटरफ्लाय तुम्हाला मी दिलेलं असतील तर ते देखील तुम्ही लावून घ्यायचे आहेत. आपण बरंच एडिटिंग आपलं राहिलेलं आहे. अजून याला कॅमेरा इफेक्ट द्यायचा आहे. तर मी बड्डे डिझाईनमध्ये येतो इथं आणि इथं बटरफ्लाय असतील तुम्हाला मी सगळे देईन, काय विषय नाही. तर हा घेतो एक डिफॉल्ट इथं तुम्हाला दाखवण्यासाठी, इथं लावला. त्याच्यानंतर थोडासा याला रोटेट करून घेऊया आपण, म्हणजे व्यवस्थित. तर आपल्याला दुसरं बटरफ्लाय जे आहे ते पटकन आपण इथं लावून घेऊया अशा टाईपचं. एक इथं ह्याला फक्त हॉरिझॉन्टल करतो मी आणि इथं असं थोडंसं फिरवून घेतो, इथं ठेवलं अशा टाईपचं. आता त्याला ह्या फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. Ctrl+Shift+A वरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला एक्सपोजर थोडासा वाढवायचा आहे, टेक्स्चर फुल वाढवायचा आहे, क्लिअरिटी जी आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे जेणेकरून डिटेल्स फोटोच्या येतील. ओके. आणि तो ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं प्लसचा आयकॉन बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करायचं आहे, नवीन लेअर घ्यायची आहे, ब्रशवरती जायचं आहे, ब्लॅक कलर घेऊन हा फ्री पावडर ब्रश बघायला मिळेल. हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. ते ॲड करून याची साईज थोडीशी कमी करायची आहे आणि आपल्याला जस्ट असं इथं नुसतं फ्लो करायचं आहे. या अखंड हा ब्लॅक करून घ्यायचा आहे.
इरेझरवरती यायचं आहे. इरेझरमध्ये आल्यानंतर तोच ब्रश घ्यायचा आहे आपल्याला जो आपण ब्रशला घेतलेला आहे आणि जस्ट आपल्याला इथं असा फ्लो करायचा आहे. ओके, अच्छा टाईपमध्ये बघू शकता थोडीशी आपल्याला विग्निटी बघायला मिळेल, ज्याला आपण विग्निटी म्हणतो, तर ती विग्निटी आपल्याला बघायला मिळेल. तर भावना आजच्या ज्या मटेरियलचा जो पासवर्ड आहे तो आहे ऋता12 ओके, म्हणजे ऋता 123 असा पासवर्ड असेल. कॅपिटल ऋता 123 हा पासवर्ड असेल. तर आपला पूर्णपणे बॅनर रेडी झालेला आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, कंट्रोल अल्ट शिफ्ट प्रेस करून येसवरती प्रेस करायचं आहे. सगळी बटणं एकदम प्रेस करून घ्यायची आहेत. कंट्रोल शिफ्ट अल्ट आणि येस हे पेस्ट करायचे आहेत. इथं जे APG हाय करून घ्यायचं आहे, सेववरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथं बघू शकता डेस्कटॉपचं लोकेशन टाकून इथं तुम्ही नाव देऊ शकता. आता बड्डे आपण दिलं. ओके, आपण एंटर केलं. जे आपला जे APG आहे तर आपल्या स्क्रीनवरती डेस्कटॉपवरती जो आहे तो सेव्ह होऊन जाईल. अशा टाईपमध्ये बघू शकता एकदम HD क्वालिटीमध्ये. अशा टाईपचे स्टेटस किंवा पोस्ट तुम्ही करत चला. ओके, तर मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून लाईक असेल प्लीज लाईक करा. आपल्या चॅनल आज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटायचं एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.